एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो अ न्यू डे हॅज स्टार्टेड आणि आज मी थोडीशी जास्त एक्साइटेड आहे. कारण तुम्हाला माहित असेल ना, खूपदा असं होतं की आपण खूप साऱ्या गोष्टी विचार करतो की अरे आपल्याला हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, आपण हे काहीतरी मागूया जेणेकरून आपलं किचन अजून सुंदर होईल. बट मग असं होतं की काही कारणामुळे ते राहूनच जातं. बट फायनली मी त्या सगळ्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या एवढ्या दिवसांपासून एका कार्टमध्ये पडून होते. आणि तुम्हाला माहिती आहे ना की अ सिंपल आणि छोटंसं चेंज किचनमध्ये जर केलं तर कुकिंग अजून एक्साइटिंग होऊन जाते. तसंच माझ्याबरोबर झालं आहे. तो हे सगळे जे प्रोडक्ट्स मी घेतले आहेत ते घेतले आहेत फ्रॉम नेस्ट एशिया. सो जिथे कुकवेअर आणि किचन एसेन्शियल्स दोन्ही सुद्धा स्मार्ट आहेत आणि त्याचबरोबर सुंदर सुद्धा दिसतात. सो फंक्शनल पॉट, सर्विंग बाउल्स, ग्लासवेअर किंवा स्टोरेज जे आपल्या डेली यूजसाठी यूज होतात ते सगळे हेल्पफुल आणि युजफुल गोष्टी तुम्हाला त्यांच्या साईटवर मिळतील. सो मी विचार केला आजचं कुकिंग स्टार्ट करण्याच्या आधी मी जे काही गोष्टी घेतले आहेत ते तुम्हाला दाखवते. म्हणजे जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की त्याला घेऊ शकता. मी सुरुवात करते माझं नेहमीचं मॉर्निंग ड्रिंक घेऊन. थोडं शांत बसून दिवसाची सुरुवात एन्जॉय करते. एकदा किचन बिझी झालं की पीस मिळत नाही. आज मेनूमध्ये आहे बटाट्याचे काप आणि मसुराची आमटी. एनिवेज, सगळ्यात पहिला चेंज, माझा जुना प्लॅस्टिक ऑइल बॉटल कट केला. तो मेसी होता, ऑकवर्ड होता आणि गॅसजवळ ठेवायला सेफ वाटत नव्हतं. आता मी वापरते ग्लास ऑइल डिस्पेन्सर. हीट सेफ बोरोसिलिकेट ग्लास आहे, म्हणजे स्टोवजवळ टेन्शन नाही. मेजरमेंट मार्किंग्समुळे ऑइल योग्य प्रमाणात पोर करता येतं. सरप्रायझिंगली युजफुल. स्पाउट नीट पोर होतो, ड्रीप नाही आणि डिटॅचेबल आहे, म्हणजे रिफिल इझी. स्टडी स्टॉपर आणि सिलिकॉन गॅस्केटमुळे परफेक्टली सील्ड. त्यानंतर मी घेतलं हे क्यूट पिंक बोरोसिलिकेट ग्लास पॉट. सुरुवातीला वाटलं ग्लास पॉट गॅसवर क्रॅक होईल का, पण नाही, खूप स्टडी निघाला. नूडल्स क्विकली होतात, वेजीस बॉईल होतात किंवा स्लो सिमर सूप सगळं एफर्टलेस. स्टीम वेंटमुळे बॉईल ओव्हर होत नाही. ट्रान्सपरंट आहे, म्हणजे लीड उचलायची गरज नाही आणि काहीच लागत नाही बॉटमला. क्लीन करणं सुद्धा सुपर इझी. देन कम्स दिस फोल्डेबल 2 टायर वुडन रॅक, म्हणजे वन ऑफ दोज आय डिडंट नो आय नीडेड दिस आयटम. डेली ते काउंटरवर एसेन्शियल्स ठेवायला यूज करते. जार, स्नॅक्स, फ्रूट्स. पण गेस्ट आले की तेच क्विक सर्विंग स्टेशन बनवते. वुडन ट्रेस रिमुवेबल आहेत, मेटल फ्रेम फोल्डेबल आहे आणि वर हँडल, म्हणजे कॅरी करणं सोपं. देन द नेक्स्ट कम्स हे स्पाइस जार्स. आपल्या घरात लोणचं आणि चटणी ऑब्सेशन आहे. ब्रेकफास्ट, लंच, डिनरला कधीतरी येतातच टेबलवर. हे सेट ऑफ 3 जार स्पून्स सोबत परफेक्ट आहे. डायनिंग टेबलवर ठेवते, सगळ्यांना इझी ॲक्सेस होतो. फ्रीज उघडायची गरजच नाही. ट्रे सोबत येतं, म्हणजे कॅरी करणं सुद्धा सोपं आहे. आणि द बेस्ट पार्ट म्हणजे लेबल्स पण यांनी दिलेले आहे. ओरिजिनली हे जार्स सॉल्ट, पेपर, शुगर ह्यासाठी यूज केले जातात, पण मी त्यांचा यूज पिकल्स आणि चटणी ठेवायला करते. बटर स्टोरेज नेहमीच मेसी वाटायचं. रॅपर ऑइली, फ्रीज स्मेल किंवा कुणी नाईफ परत ठेवायला विसरतं. आता हे सिरॅमिक बटर डिश यूज करते. वुडन लीड, स्टेनलेस स्टील बटर नाईफ आणि नाईफसाठी लीड वरच जागा. ब्रेकफास्ट टेबलवर क्लासी दिसतं, बटर फ्रेश राहतं आणि क्लीनअपसुद्धा कमी. त्यानंतर मी घेतले हे टॉल ग्लास जार्स. खूपदा असं होतं स्नॅक्स उघडल्यावर ते क्लिप लावून आपण असंच ठेवतो, पण कधी कधी ते खूप मेसी वाटतं. प्रॉपर ऑर्गनाईज केलं की कसं छान दिसेल ना, म्हणून मी घेतले हे टॉल ग्लास जार्स. एअरटाईट लीड्समुळे मॉइश्चर किंवा इन्सेक्ट्स नाही. ट्रान्सपरंट असल्यामुळे सगळं एका नजरेत दिसतं. बस, हे होते माझे छोटे छोटे किचन अपग्रेड्स नेस्ट एशियामधून. खूप साधे वाटतील, पण हेच चेंजेस माझ्या किचनला नीट, ऑर्गनाइज्ड आणि कॉझी फील देत आहेत. कधी कधी अशा छोट्या गोष्टीच दिवसभर मूड छान ठेवतात. लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत, सो डू चेकआउट. चलो बाय बाय. काळजी घे. खूप पाऊस आहे, सावकाश जा, सावकाश जा. फुल पाऊस आहे, खूप जोरात पाऊस आहे. एवढा पाऊस.
सो आता वाजलेत संध्याकाळचे 6:15. सकाळपासून काही जास्त शूट नाही करू शकले. तुम्ही जे ते माझं किचन अपडेट पाहिलं ते. त्याच्यानंतर मी माझ्या कामांमध्ये बिझी झाली आणि पाऊस कंटिन्युअस पडते, कंटिन्युअस. इवन आत्तासुद्धा जर तुम्हाला ते दिसलं नसेल पण ते पडतंय पाऊस. म्हणजे असं पूर्ण स्टॉप होतच नाही आहे, पडतंच आहे. आज मला असं वाटतं 4th डे आहे. आज नायसाला इवन सुट्टी होती स्कूलला, कारण रेड अलर्टच डिक्लेअर केलेलं आणि कालच सांगितलं की उद्या सुट्टी आहे स्कूलला. आणि आजपर्यंतचा रेकॉर्ड होता की जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटने रेड अलर्ट डिक्लेअर केलं आहे ना त्या दिवशी पाऊस थांबलाय, लिटरली पाऊस थांबला. आणि मग असं वाटायचं की अरे सुट्टी का वेस्ट गेले स्कूल्सची. मी म्हणते बाकी तर फॉर शुअर सगळे जॉबला जात आहेत, प्रॉपरली सगळे ट्रॅव्हल करतायत. रेल्वे स्टेशन्सवर कितीतरी पाणी असं तुंबलंय, ट्रेन जात नाही आहेत, बट तरीसुद्धा लोक गेलेत कारण काम ते काम आहे. ते तिथे तर काही सुट्टी मिळणार नाही आहे. सनीसुद्धा गेला आहे सकाळीच, त्याचं आज पूर्ण डे नाही बोलत तरी त्याचंसुद्धा ट्रॅव्हलिंग आहे. आणि चांगल्या चांगल्या जागेवर सुद्धा पाणी एवढं झालेलं आहे ना. सो नायसाचे सुद्धा असेसमेंट स्कूल्समध्ये चालू आहेत. आज तिचा 2nd डे होता, त्याचा 3 डेज असेसमेंटच आहेत. मग आता ते उद्यावर गेलेलं आहे. सो कालच्या स्कूलमधनं होमवर्क दिलेलं जे आज सबमिट होणार होतं. काल जसं कळलं की सुट्टी आहे नायसाने लिटरली बुक बंद करून ठेवून दिली, ते उद्या करूया आपण. आणि आज पूर्ण दिवस मी सुद्धा सकाळपासून बिझी होती आणि मग काय जमलं नाही. आमचा संध्याकाळचाच टाइम असतो अभ्यासाचा. सो मॅडम आता अभ्यासाला बसणार आहेत. मॅडमची डॉल सुद्धा अभ्यास करणार आहे ना. हॉर्न लिहून दाखव. हॉर्न 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 एवढी चांगली हँडरायटिंग झाली तुझी. यांना काय काय आहे मला तर आठवत पण नाही. आम्ही एवढं जेव्हा लहान होतो तेव्हा एवढं स्पेलिंग होते की नाही. तुम्हाला ना होते ते वेगळे स्पेलिंग होते. हो ना, ठीक आहे. लॉर्ड तुली लॉर्ड लॉर्ड दाखव. गुड गर्ल. फॉर गुड गर्ल. सो आमचं ई झालेलं आहे. ई नाही आला मला. हे ई झालंय, आय झालेलं आहे आणि आता ऑ पण झालेलं आहे. तर स्पेलिंग तर बघा, हे ठीक आहे. फ्री, स्लीप, स्पीड, फ्राईड, फ्राईज. गुड गर्ल. लीला पुढे करायचं का नाही थकली. सो वे ऑफ टीचिंग इज व्हेरी नाईस ऍक्च्युली बघितलं गेलं तर, कारण फोनिक्स थ्रू मुळे त्यांना इझिली वाचता आणि लिहिता येतंय. म्हणजे जसं की ई, मग पिल, PE ल आपल्याला असं नव्हतं शिकवलं ना. त्याच्यानंतर जसं तिने लिहिलं हॉर्न, तर OR त्यांना शिकवलं ऑर. न हॉर्न. टायला IE म्हणजे आय साऊंड प्रोनाऊन्स करायचं आय. मग टाय म्हणजे TI. किती सोपं झालंय. चिडचिड झाली आमची पहिले ह्याच्या आधी, कारण आता मला आलं. हा हिचं कसं आहे माहितीये का, नायसाचं फोकस नसते खूपदा. तर मी काय बोलते ते तिला समजतच नाही. आणि माझं असं मत आहे की जोपर्यंत मी तिला शिकवू शकते व्यवस्थित तोपर्यंत मी किती क्लासेसच्या वगैरे फंद्यात पडणार नाहीये. माझ्याने जेवढं होईल तेवढं मी ट्राय करेन. आणि हे असं काही एवढं डिफिकल्ट नाही, आपण त्यांना शिकवू शकतो इझिली जर आपल्याला पण साऊंड्स आणि हे समजलं ना. आणि मेन म्हणजे त्यांच्या बुकमध्ये बुक्समध्ये एवढं इझी दिलेलं आहे ना की ते आपण इझिली समजू शकतो आणि त्यांना पण समजू शकतो, है की नाही.
सो बेसिकली नायसाला वाचता येतं, पण ते जेव्हा डिक्टेशनचं टाइम येतं, डिक्टेशन वगैरे, बाबा मी तर डिक्टेशन स्कूलमध्ये कधी लाईक ऑलमोस्ट थर्ड मध्ये गेल्यानंतर डिक्टेशन वगैरे होतं आपल्या टायमाला. आता ह्यांचं डिक्टेशन आत्ताच आहे. एनिवेज, सो डिक्टेशन, त्यासाठी ते डिक्टेशन देणार आणि मग ते लिहिणार. डिक्टेशनची स्पेलिंग लिही ना, लिहू शकते, लिही. ये आपण ट्राय करू. लिही. द ई छोटा ई क डिक टे टे. बघा तेवढी एवढं लिहिलेलं आहे. लिही चल. TION कम्प्लीट कर बाबा, तुझ्या भाषेत बोलते मी. TION लिहा. आपल्याला जर स्पेलिंग बोलायला सांगितलं की आपण डायरेक्ट बोलतो. फीलची स्पेलिंग बोला, FEEL, आपण असं म्हणतो. ह्यांचे साऊंड्स फ ए ए ई ला ए, आय ला ई, ए ला ä. कधी कधी तर छान वाटतं, कधी कधी मला हसू पण येतं. फक्त आ इकडे असतो ना, काय बोलतो अ ना, ते स्टोरी बुक मध्ये ए आणि आय. म्हणजे जेव्हा फक्त ए असतं तेव्हा ä, आणि ए आणि आय असतं तेव्हा ए, म्हणजे ट ए ल, टेल. हे आता रात्री वाचूया आपण. स्कूलमधनं स्टोरी बुक पण दिली जाते, ज्यात त्यांची इझी स्टोरीज आहेत. सो ते पाऊस नॉन स्टॉप. सो बॅक टू होम. पाऊसच पाऊस. सो आता वाजले आहेत 11:30 अँड फायनली द डे कम्स टू एन एंड. सनी सुद्धा आला क्लिनिकमधनं, त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे. अँड कालचा जो व्लॉग होता, खूप लोकांना प्रॉब्लेम झालाय. खूप लोकांनी लिटरली कॉमेंट करून मला सांगितलंय की व्लॉग इंग्लिशमध्ये का टाकलं आहे, तू आता इंग्लिश व्लॉग्स बनवणार आहे का, मराठीमध्ये का नाही टाकलं. या आधी तर सगळे मराठी आलेत, काही लोक आम्हाला लँग्वेजच समजत नाहीये, असा का व्लॉग टाकलाय वगैरे वगैरे खूप काही झालं. सो मी व्लॉग टाकताना मराठीतच टाकलं आहे. रेदर माझा यूट्यूब स्टुडिओ एक ॲप असतो, त्या ॲपवर जर तुम्ही बघाल, इवन टायटल इज इन मराठी, जे तुम्हाला तिथे दिसत असेल. टायटल सुद्धा मी मराठीत टाकलंय, पण तरी सुद्धा यूट्यूबवरती ते इंग्लिशमध्येच दिसत होतं आणि इंग्लिशमध्येच तुम्हाला ऐकू येत होतं. सो अशा वेळेस तुम्हाला त्याच व्हिडिओच्या सेटिंगमध्ये जायचं, जे राईट हँड साईडला वरती आहे, तिथे जाऊन तुम्हाला ऑडिओ चेंज करायचं आहे. आय डोंट नो काय इश्यू झालं, मे बी यूट्यूबचं ग्लिच असेल, पण मी अपलोड करताना मराठी व्लॉगच अपलोड केलेलं आहे आणि माझ्या फोनवर तर मराठीच दिसत होतं. गॉड नोस काय झालं आहे, बट तुमचं प्रेम आमच्यावर असंच असू द्या. आणि आज जे काही प्रोडक्ट्स तुम्हाला मी दाखवलं त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली जाईल, इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर. सो असे छान छान अपडेट्स आणि जे काही अपग्रेड मी माझ्या किचनमध्ये करेल ते तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल. प्लस खूप लोकांना किचनचं टूर हवं होतं, तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी ऑलरेडी किचन टूर दिलं, पण आता खूप अपग्रेडेशन झाले आहेत किचनमध्ये. सो मला नक्की सांगा, जर इन केस तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर मी नक्कीच तो व्हिडिओ सुद्धा बनवेल. सो चला, या नोटवर मी हा ब्लॉग एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. नीट बोल. माझ्याकडे काय, मी घेतला लिप बाम, तोंडात घाला, असं असं लिप बाम आहे. आणि ॲजाचे फोटोज बघितले का तुम्ही इंस्टाग्राम वरती, किती गोड दिसत होती नायसा साडी. आता परत नेसणार आहे नायसा साडी. कुठे, कधी? गणपती बाप्पा आल्यावर. स्ट्रेस स्ट्रेस स्ट्रेस. चला बाय बाय.